Hello, dear students. I am Dr. Rajiv Sapre. This is the 13th lecture about arithmetic progression, and this is a part of video series lecture about SSC mathematics. In this lecture, what I am going to do is revise the chapter because many problems now we have solved from your exercises. Hot problems also we have discussed, and important thing is it all started with what is sequence of numbers. सिक्वेन्स ऑफ नंबर्स. ओके, मग एक असा नंबरचा आपण सिक्वेन्स घेतला, समजा 5, 11, 14, 15, 20, देन से 101 एटसेट्रा. असा कुठलाही एक सिक्वेन्स आपण घेतला तर त्याला आपण एपी म्हणणार का? तर नाही. म्हणजे मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? असा सिक्वेन्स की ज्याच्यामध्ये कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल. बघा, डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. ओके, हे झालं त्याचं वर्णन. परंतु मॅथमॅटिकली हे आपण कसं लिहिणार की nth टर्म म्हणजे tn, t स्टँड्स फॉर टर्म आणि n म्हणजे कितवी टर्म, मायनस tn मायनस 1 म्हणजे त्याच्या आधीची टर्म, यातला डिफरन्स कॉन्स्टंट असेल आणि तो जो काही डिफरन्स आहे त्याला आपण d म्हणतो. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशनची जी टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म इज ऑलवेज डिनोटेड बाय a. फर्स्ट टर्म इज ऑलवेज डिनोटेड बाय a आणि हा जो कॉमन डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स, इट इज डिनोटेड बाय डी. त्यामुळे त्या टर्म्स कशा होणार? ए पहिली टर्म, मग दुसरी टर्म होणार ए प्लस डी, तिसरी टर्म होणार ए प्लस 2d, चौथी टर्म होणार ए प्लस 3d अँड सो ऑन. त्यामुळे जनरल टर्म जी आहे त्याची tn ती काय होणार बघा? ए प्लस n मायनस 1 इंटू डी. दिस इज द फॉर्म्युला फॉर द जनरल टर्म. तो हा एक महत्वाचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स हा फॉर्म्युला. त्याची प्रूफ चांगली तयार करा, ती प्रूफ विचारू शकतात तुम्हाला. तर तो फॉर्म्युला काय असतो? n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. बघा, हा त्याचा फॉर्म्युला आहे. n/2 म्हणजे किती टर्म्स? n म्हणजे हाऊ मेनी टर्म्स. कुठल्या टर्म्स? फर्स्ट एन टर्म्स, सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स. तुमच्या पुस्तकांमध्ये खूप वेळा त्यांनी सम ऑफ एन टर्म्स म्हटलंय, ते चुकीचं आहे. फर्स्ट एन टर्म्स, n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. a इज द फर्स्ट टर्म, d इज द कॉमन डिफरन्स, n म्हणजे किती टर्म्स. लक्षात घ्या. म्हणजे समजा तुम्हाला एक एपी समजा दिलेली आहे. Suppose AP is given to you and that AP is say 3, then say 7, then say 11, then 15, then 19 and so on. तर इमिजिएटली तुम्हाला कळतं A 3 आहे आणि इथे D किती आहे बघा? T2 मायनस T1 म्हणजे 7 वजा 3 म्हणजे 4 आहे. त्यामुळे Tn चा फॉर्म्युला काय होईल? A प्लस n-1 इंटू डी. म्हणजेच काय होणार बघा? 3 प्लस n-1 इंटू 4 म्हणजेच काय होणार? 3 प्लस 4n-4 म्हणजेच काय होणार? 4n-1. आणि सम ऑफ एन टर्म्सचा फॉर्म्युला काय होणार? Sn विल बी n/2 इंटू ब्रॅकेट 2a. ते a म्हणजे 3 आहे इथे, त्यामुळे 2 इंटू 3 प्लस n-1 इंटू डी म्हणजे इथे 4 आहे, त्यामुळे ते सम ऑफ एन टर्म्सचा फॉर्म्युला हा होईल. म्हणजेच काय होईल? n/2 इंटू ब्रॅकेट हे 2 गुणिले 3 6 झाले, प्लस ते 4 आणि n-1चा गुणाकार म्हणजेच 4n-4 म्हणजेच एकूण काय झालं बघा? n/2 इंटू ब्रॅकेट हे 6 वजा 4 म्हणजे 2 आणि हा 4 आहे. सो 4n प्लस 2. सो आणि मग तुम्ही कुठलाही समजा तुम्हाला पहिल्या 10 टर्म्सची बेरीज करायची असेल तर n म्हणजे 10 टाका या फॉर्म्युल्यामध्ये.
बघा पहिल्या 3 टर्म्सची बेरीज इथे काय येते बघा, 3 आणि 7 10 आणि 11 21. इथे 3 टाका, हे इथे 3 टाकलात ना की काय होईल बघा, हे 3/2 होतील. S3 काय होईल बघा, 3/2 इंटू ब्रॅकेट इथे 3 टाकणार आपण, 4 त्रिक 12, 12 अधिक 2 14, 14ला 2 ने भागलं की 7 आणि 7 त्रिक 21, सो 21 आलं. आणि बघा इथे 3 आणि 7 10 आणि 11 21 येते. सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट सम ऑफ द टर्म्स. कितवी टर्म हे आपण काढू शकतो. त्यामुळे काय आपण आत्तापर्यंत डिस्कस केलं महत्त्वाचं, 2 फॉर्म्युले. कोणते 2 फॉर्म्युले, तर TN इज इक्वल टू आणि SN इज इक्वल टू. ओके, सो व्हॉट इज TN इज इक्वल टू, इट इज A प्लस n-1 इंटू D, आणि व्हॉट इज SN इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू D. हा जो फॉर्म्युला आहे हा असा पण लिहिला जातो, n/2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. ओके, म्हणजे समजा आता तुम्हाला समजा AP अशी दिलेली आहे, सपोज इट इज गिवन लाईक दिस 2 5 8, देन म्हणजे आता कॉमन डिफरन्स 3 घेतलाय, 11 मग 14 मग 17 मग 20, एवढ्या पुढे आहेच AP. पण आता हे पहिल्या 1 2 3 4 5 6 7 टर्म्सची बेरीज मला काढायची आहे, S7. तर मी काय करायचं बघा, n/2 7 टर्म्सची बेरीज करताय म्हणजे n 7 आहे, त्यामुळे 7/2 इंटू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, 2 अधिक 20, 2 अधिक 20, 20 अधिक 2 किती झाले 22, 22 भागिले 2 किती झाले 11, 11 गुणिले 7 किती झाले 77. सो बघा यांची बेरीज बघा, 7 ने 4 11 आणि 1 12 आणि 8 20 ने 5 25 आणि 2 27 अशी 7 हातचे आले, 2 ने 2 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 7. सो वी गॉट द आन्सर. सो दिस इज हाऊ ऑल्सो यू कॅन डू द प्रॉब्लेम्स. ओके, त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आपण बघितला की सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स म्हणजेच काय, 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 एटसेट्रा अप टू n. What is this answer? It is n into n plus 1 upon 2. तसंच असा एक डेव्हलप करूया आपण, सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स. म्हणजे कुठले बघा, ऑड नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते, 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 प्लस अँड सो ऑन. nth ऑड नॅचरल नंबर काय येणार बघा, इथे हा चौथा आहे म्हणजे 2 गुणिले 4 वजा 1, हा तिसरा आहे म्हणजे 2 गुणिले 3 वजा 1, तसं इथे काय होणार 2n-1. पहिल्या n ऑड नॅचरल नंबर्सची बेरीज. मग आता हे जॉमेट्रिक, हे काय आहे बघा, हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. सो हिअर व्हॉट इज A 1, D किती आहे 2, मग SNचा फॉर्म्युला वापरा. अशा n टर्म्सची बेरीज तुम्ही करताय ना, म्हणजे n/2 इंटू ब्रॅकेट 2A, A 1 आहे त्यामुळे 2A म्हणजे किती होणार 2 इंटू 1 प्लस n-1 इंटू D, D 2 आहे बरोबर ना. SNचा फॉर्म्युला बघा, n/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू D, दॅट वी आर गोइंग टू यूज. फक्त इथे आपण हा डेटा भरला, पहिली टर्म A आहे त्यामुळे इथे 2 इंटू A जे आहे ते 2 इंटू 1 लिहिलं, आणि n-1 इंटू D, n-1 इंटू कॉमन डिफरन्स, ऑड नंबर्स म्हटलेत की कॉमन डिफरन्स 2 असणार, म्हणजेच मग काय झालं बघा, n/2 इंटू ब्रॅकेट हे 2 प्लस हे 2n, हे 2 ने गुणूयात -2, मग 2 - 2 कॅन्सल होतील, म्हणजेच काय उरलं n/2 इंटू 2n, पण म्हणजे 2 कॅन्सल होईल, सो इट इज n². बघा ना, पहिल्या 3 ऑड नंबर्सची बेरीज 3चा वर्ग आहे, 1 अधिक 3 4 अधिक 5 9, 3चा वर्ग. पहिल्या 4 ऑड नंबर्सची बेरीज 4चा वर्ग आहे, 1 प्लस 3 4 झाले, 4 अधिक 5 9, 9 अधिक 7 16,
त्यामुळे हा एक आणखी रेडीमेड फॉर्म्युला तुम्हाला कुठेही वापरायला हरकत नाही की सम ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स इज एन स्क्वेअर. त्यामुळे हा एक आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं हे आउटपुट म्हणून आपल्याला घेता येईल की दिस इज ऑल्सो यू कॅन इमिजिएटली कन्क्लूड. ओके. त्याच्यानंतर आपण असं बघितलं की 3 टर्म्सचे जेव्हा प्रॉब्लेम्स असतात, 3 टर्म्सचे जेव्हा प्रॉब्लेम्स असतात की 3 टर्म्स अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या आणि मग त्याच्यावर काहीतरी कंडिशन दिलेलं असतं, फाइंड दोज 3 टर्म्स. तर 3 टर्म्सचा प्रॉब्लेम आला की आपण टर्म्स काय घ्यायचे असतात, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. तोच जर 4 टर्म्सचा प्रॉब्लेम आला तर टर्म्स काय घ्यायच्या, ए मायनस 3d, देन व्हॉट, ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 3d. तोच जर 5 टर्म्सचा प्रॉब्लेम आला, 5 टर्म्सचा, तर आपण काय घ्यायच्या टर्म्स, ए मायनस 2d, देन ए मायनस डी, देन ए प्लस डी आणि ए प्लस 2d. अशा ह्या 5 टर्म्स आपण घ्यायच्या. त्यामुळे हे 3 टर्म्स, 4 टर्म्स आणि 5 टर्म्सचे इश्यूज झाले आणि मग अनेक प्रॉब्लेम्स आपण सोडवले. दॅट इज ओके. मुद्दा त्यातला असा आहे की अलॉंग विथ दिस अरिथमॅटिक प्रोग्रेशन एक आपण इंट्रोडक्शन केलं होतं की व्हॉट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन ह्याच्यामध्ये काय फरक होता, तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो. जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये रेशो म्हणजेच मराठीत ज्याला गुणोत्तर म्हणतात, रेशो ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. म्हणजेच काय झालं, जर मॅथमॅटिकली ते कसं लिहिणार आपण, टी एन म्हणजे nth टर्म भागिले टी एन मायनस 1th टर्म, हा रेशो तो कॉन्स्टंट असतो. रेशो म्हणजेच गुणोत्तर, म्हणजेच ए आणि बीचं गुणोत्तर काय असतं, ए अपॉन बी, तसं हे टी एन अपॉन टी एन मायनस 1 आणि त्या कॉन्स्टंटला आर म्हणतात. तिकडे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये कॉमन डिफरन्स म्हणतात, इथे त्याला कॉमन रेशो म्हणतात. जॉमेट्रिक प्रोग्रेशन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी नाही करायचं आहे, परंतु हे लक्षात घ्या. मग जसं तिथे तुम्ही म्हणत होतात की ए इज द फर्स्ट टर्म, तसं जीपीच्या बाबतीमध्ये सुद्धा फर्स्ट टर्म ही ए ने दाखवली जाते. फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए आणि हा आता कॉमन रेशो इट इज आर. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा विषय घेता त्यावेळी त्याच्यामधल्या टर्म्स कशा असणार, जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा जर आपण विषय घेतला तर टर्म्स आपल्या कशा असणार, पहिली टर्म ए, त्याला आर ने गुणलत की दुसरी टर्म. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण डी मिळवत होतो, आता इथे गुणायचं, रेशो मला पाहिजे आर. मग पुढची टर्म ए आर स्क्वेअर, त्याच्या पुढची टर्म ए आर क्यूब अँड सो ऑन. लक्षात घ्या, मी एक उदाहरण पण तुम्हाला दिलं होतं की समजा ए म्हणजे मी 2 घेतलं आणि आर कॉमन डिफरन्स 2 घेतला, तर एपी काय होणार, 2, 4, मग 6, मग 8, मग 10, 12 अँड सो ऑन. पण जीपी काय होणार बघा, दिस वॉज एपी. जीपी मी तशीच घेतो, जीपी मध्ये पण मी काय घेतो, A2 आणि कॉमन रेशो 2 घेतो. मग इथे टर्म्स कशा होणार, 2 गुणिले 2 म्हणजे पुढची टर्म, गुणिले 2 म्हणजे 8, त्याच्या गुणिले 2 16, गुणिले 2 32, गुणिले 2 64 एटसेट्रा. म्हणजे किती पटापट टर्म्स वाढत चालल्या बघा. इथे 2 आणि 4 याच्यामध्ये 2चा फरक होता, इथे पण तोच आहे. पण इथे 4 आणि 6 मध्ये 2चा फरक आहे, इथे फरक 2च असणार कायम. इथे मात्र तो एकदम पटापट वाढत जातो. 4 आणि 8 मध्ये 4चा फरक आहे, 8 आणि 16 मध्ये 8चा फरक आहे, 16 आणि 32 मध्ये 16चा फरक आहे. सो डिफरन्स विल गो ऑन इन्क्रीजिंग. सो हे त्यातलं लक्षात घ्या की जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधल्या टर्म्स पटापट वाढत जातात. किती पटापट वाढत जातात ते तुम्ही टर्म्स ॲक्च्युअली लिहून तुम्हाला समजेल. परंतु टर्म्स इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन इन्क्रीज स्पीडीली, इन्क्रीज आणि डिक्रीज हा पुन्हा विषय आहेच. इवन अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये टर्म्स वाढतात. हे कधी होणार बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये टर्म्स विल इन्क्रीज
if d is greater than 0, terms will remain constant. Terms will be constant. If d is equal to 0, आणि terms will decrease. Terms will decrease if d is less than 0. बघा, समजा मी एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन घेतलं की ज्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 2 आहे आणि d ची व्हॅल्यू 2 आहे, तर ते काय होणार, आत्ताच वर लिहिलंय आपण, 2 4 6 8 10 एटसेट्रा. आता a ची व्हॅल्यू 2च घेतली आपण, पण d 0 घेतला तर काय होणार, टर्म्स त्याच्या 2 2 2 अँड सो ऑन, म्हणजे कॉन्स्टंट राहिला. बघा, टर्म्स विल बी कॉन्स्टंट. आणि जर आता तुम्ही तिसरी केस घ्या, a 2 घ्या आणि d -2 घ्या, निगेटिव्ह, तर मग काय होणार, पहिली टर्म 2, मग -2 म्हणजे 0, -2 -2 -4 -6. सो टर्म्स आर डिक्रीजिंग. सो इथे टर्म्स इन्क्रीज होत आहेत, इन्क्रीजिंग. इथे काही नाही, इथे कॉन्स्टंट, आणि इथे मात्र डिक्रीजिंग. आता ही मॅथमॅटिकली लिहिण्याचं मेथड आहे. ते इन्क्रीजिंगमध्ये ते असं वर ॲरो करायचं आणि ING लिहायचं, म्हणजे टर्म्स आर इन्क्रीजिंग, दिस इज कॉन्स्टंट आणि दीज आर टर्म्स डिक्रीजिंग. सो दिस इज व्हॉट वी हॅव स्टडीड in this particular chapter called arithmetic progression. In all 13 lectures I have taken about arithmetic progression. If you go through all these lectures, you will not have any difficulty, and most of the problems from the exercise we have solved. Now whenever afterwards all the chapters are completed, I will be solving hot problems or D-level problems separately, irrespective of the chapters. And I am also planning to solve the previous year's question papers for you. So it will help you to understand how the things are done. Okay, so thank you. This completes the chapter arithmetic progression. Thank you.